काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, कालच्या ह्याच्यात आपण बघितलं त्या पतितानी सद्गुरूंना विचारलंय की मी ज्ञानी ब्राह्मण होतो तर मागच्या जन्मामध्ये, तर मी शूद्र जन्मात कसा काय आलो। मग तेव्हा सद्गुरू त्याला कर्मविपाकाविषयी सांगतात आणि कर्मविपाकामध्ये हे सगळं विस्तृत काय काय लिहिलंय ते सांगतात। त्यामध्ये चांडाळ योनीचा जन्म, किड्याचा जन्म, कुकुटाचा जन्म, व्यभिचार प्रकरण, हे सगळं सांगतायत। पुन्हा पुढे काय सांगतायत? धर्मशास्त्रादि पुराण। कोणी धर्मशास्त्र पुराण सांगत असेल आणि आपण ऐकायचं नाही, ते न ऐकता जेवायचं। धर्मशास्त्रादि पुराण सांगताना ऐके जाणं आणि जेविता दृष्टी आपण। फक्त जेवणावर तो बहिरा होऊन जन्माला येतो, बहिरट उपजे। शूद्रांसवे मित्रता करतो, तो गाढवाच्या जन्मात जन्माला येतो। पतिता सवे जे पापी आहेत, जे वाईट कर्म करतात, जे दूषित कर्म करतात, त्यांच्याशी मैत्री ठेवली तरी गाढवाच्या जन्मात येतो। आपल्याला काही माहीत नसताना औषध देतात, ते मृगाच्या योनीत जन्माला येतात। ब्राह्मणाची हत्या केली आहे, ब्रह्महत्या केली जरी क्षयरोग होय निर्धारी, त्याला क्षयरोग होतो। सुरापान म्हणजे मदिरापान जो करतो तो श्यामदंत म्हणून उपजतो। घोड्यांचा वध करील, गायीचा वध करील, अश्ववध गोवध करिता वांझबरी होय निश्चिता। सवेची होय अंतप्तता। हे सगळं केलं समजा, पण त्याला ताबडतोब पश्चाताप झाला। दोष नाही परियेसा, त्याला दोष नाहीये। एखाद्याचा विश्वासघात केलाय, त्याला हे सगळे जन्म आहे। अन्न हे वैरी आहे। अन्न जेविता वांती उर्वशी, अन्न वरी तो होय। सद्गुरु कर्मविपाकामध्ये खूप काही समजावून सांगतायत, पण त्यात त्यांनी आणखीन एक महत्वाची लेख सांगितली आहे की सवेची होय अनुतप्तता। त्याला खरोखर मनस्वी पश्चाताप झाला, दोष नाही काही त्यासी, मग त्याला काहीही दोष नाही। पण मनापासून त्याला पश्चाताप व्हायला पाहिजे। दाखवणारा पश्चाताप आणि होणारा पश्चाताप यामध्ये फरक आहे। मनापासून जर पश्चाताप झाला तर त्याला काहीही दोष नाही, सद्गुरू सांगतात। एखाद्याचा नोकर सेवक त्याला पळवून न्यायचं,
आणि त्याला आपल्या बंधनात ठेवायचं, त्याला कारागृह मिळतो. सर्प जाती मारी नर, सापांच्या जाती, मग नाग असो साप असो, त्यांचीच हत्या केली तर पुढचा जन्म हा सर्पयोनी होतो. असे अपार दोष आहेत, असे अपार दोष आहेत. आता तू मला जन्माविषयी विचारलं कर्मविपाकामध्ये, पण कर्मविपाकामध्ये सुद्धा चोरी म्हणजे तस्कर विद्या. काय चोरल्याने काय होतं? चोरी करणं हे सुद्धा पातक आहे. मग काय चोरल्याने काय होतं हे सांगतो ऐक. कर्मविपाकामध्ये तू विचारल्याप्रमाणे तू पहिले ब्राह्मण जन्माला होता, मग शूद्र का झाला, तर ही सगळी वरची कारणं आहेत. यापैकी कुठलं तरी एखादं असेल. पण चोरी केल्याने काय होतं आता त्याविषयी सांगतो ऐक. स्त्रियास्ते चोरून घेऊन जाय. एखाद्याची बायको पळवून नेली, एखादी स्त्री चोरून नेली, तर तो मतिहीन जन्माला येतो आणि सदा कष्ट भोगतो आणि शेवटी नरकात जातो. स्त्रिया ते चोरून घेऊन जाय, मतिहीन जन्म होय. सदा क्लेशी आपण, अंती जाय नरकासी. मतिहीन तर होतोच, सदा दुःख तर भोगतोच, पण शेवटी पुन्हा नरकात जातो. सुवर्ण चोरी करी नर, सोन्याची चोरी केली असता प्रमेह व्याधी त्याला होते. एखाद्याचं पुस्तक चोरलं, कुठलंही पुस्तक असो, ते पुस्तक चोरलं तर आंधळा होऊन जन्माला येतो. सद्गुरू आता चोरी प्रकरण सांगतायत, तस्कर प्रकरण सांगतायत. वस्त्र चोरी करी जरी, कापडाची चोरी केली तर श्वित्री नावाचा जो रोग आहे तो नक्की होतो. गणद्रव्य चोरी घरी, ब्रह्मांड पुराणी बोलले असे. हे सगळं मगाचं कर्मविपाकात सांगितलंय, पण हे तस्कर पुराण जे आहे हे ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. परद्रव्य अपाहार देखा, दुसऱ्याचे पैसे अपहरण केलं, चोरलं. परदत्त अपाहार देखा, दुसऱ्याचं काही चोरलं, दुसऱ्याचा द्वेष केला तर तो अपुत्रिक म्हणून जन्माला येतो. परद्रव्य अपाहार देखा, परदत्त पार विशेखा, परद्वेषी नरायिका. बर, दुसऱ्याचा द्वेष करणं असं जरी केलं तर तो अपुत्री होतो. अन्न चोरी केली देखा, अहो अन्नाची चोरी सुद्धा वाईट आहे. ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलंय, अन्न चोरी केली देखा गुल्म व्याधी होय ऐका. धान्य करिता तस्करी का, अन्न शिजवलेलं अन्न किंवा धान्य जरी चोरलं तरी रक्तांग होतं आणि दुर्गंधी येते शरीराला. मगा कर्मविपाक, आता ब्रह्मांड पुराण. माझे सद्गुरू काय विस्तृतपणे त्या पतिताला समजावून सांगतायत. एखाद्याने तेलाची चोरी केली, आता तेल आहे, त्या तेलाची चोरी केली
तर त्याच्याही शरीराला दुर्गंधी येते. एखाद्याची स्त्री चोरून नेली तर ब्रह्मराक्षस जन्म पावे. ब्रह्मराक्षसाच्या जन्मात एखादा तैल चोरी तोही दुर्गंधी पावे शरीरी. तेलाची चोरी करणाऱ्याच्या शरीराला दुर्गंधी येते. मोती, माणिक किंवा रत्न खडे चोरी करी नरा ऐका. ती चोरी केल्याने काय होत ऐका. सद्गुरु म्हणतात की मोती, माणिक, रत्न देखा चोरी करी नर ऐका. ज्यांनी चोरी केली त्याचं काय होतं. हीन जाती जन्मनिका. हीन जातीमध्ये तो जन्माला येतो. हे लक्षात ठेवा. फळं चोरली, पानं चोरली, पत्र, शाखा आदी फळे चोरी, फळं पानं असं काही चोरलं तर त्याला खरूज होते. खरुजी होय अपरंपारी. पूर्ण शरीरामध्ये खरूज होते आणि रक्तांगी होतो आणि गोचिड होते. फळं चोरल्या, पानं चोरल्या. कास्य, लोह, कर्पास, लवण. बघा काय काय चोरलं होतं. कास्य, लोखंड, कापूस, हे सगळं जर चोरलं. कास्य, लोह, कर्पास, लवण देखा तस्कार इता नर जाणा. त्याला काय होतं तर श्वेत कुष्ठ, पांढरं कोड. पांढरं कोड होऊन त्याला जन्माला यावं लागतं आणि त्याला ते तसंच राहावं लागतं. देव द्रव्यापहारी देखा देव कर्म, देव कार्य नाश अपहार देखा पंडुरोगी होय दे तो निका. आणि फळचोर केलिया विद्रुप. बघा सद्गुरु काय काय सांगतायत. कर्मविपाकाप्रमाणे ब्रह्मांड पुराणामध्ये सद्गुरु सांगतात फळ चोरणारा वनचोर, जलचोर करणारा कावळा होतो. फळ चोरी होय वनचोर, जलचोर होय कावळा थोर. आणि हा कावळा काक जन्म तो पावे. मधु तस्कर, मधाची चोरी केली, जन्म पाय होय घारी. घार म्हणून जन्माला येईल मधाची चोरी केली तर. गोरस म्हणजे गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं तूप. गोरस, गोरस करी चोरी कुष्टी होय. जो गोरसाची चोरी करेल तो कुष्टी होईल. हे सगळं गुरु त्या पतिताला समजावून सांगतायत. कारण एवढं समजावून सांगायचं कारण आता पतित हा महाज्ञानी झालाय. गतजन्म आठवल्यामुळे तो त्रिवेदी गतजन्माचा अध्यापक नावाचा महाज्ञानी झालाय. आणि त्यांनी आपल्या ज्ञानाच्या कसोटीवर सद्गुरूंना प्रश्न विचारलाय की मी मागच्या जन्मामध्ये ब्राह्मण होतो तर मी या जन्मात
शूद्र म्हणून का जन्माला आलो, आता एखाद्या ज्ञानवंताला समजून सांगायचं आहे. तो आता शूद्र राहिलेला नाही आहे. म्हणून सद्गुरू त्याला कर्मविपाक आणि ब्रह्मांड पुराण हे सगळं सांगतायत. श्री गुरु म्हणती पतिता असे. अरे पतिता, जन्म पावे ऐसा दोषी, अशा प्रकारे जन्म येतो. मी सुरुवातीला काही व्यभिचाराविषयी बोललो रे, पण तुला आता व्यभिचार प्रकरणच आहे. या व्यभिचाराविषयी मी आता तुला आणखीन सविस्तर सांगतो. मी फक्त ब्राह्मण स्त्रीशी संग केल्याने, शूद्र स्त्रीशी संग केल्याने इथपर्यंत मर्यादित बोललो, पण आता तुला शांती पर्वामध्ये हे बघा, कर्मविपाक झालं, ब्रह्मांड पुराण झालं, आता शांती पर्वाबद्दल बोलतायत सद्गुरू. परस्त्री आलिंगन देखा, दुसऱ्या स्त्रीला आलिंगन दिलं तर शतजन्म श्वाननिका, 100 जन्म. शत म्हणजे 100, श्वान म्हणजे कुत्रा. परस्त्रीला आलिंगन दिलं तर 100 जन्मापर्यंत कुत्र्याचा जन्म येतो. पुढे मागुती सप्तजनिका, भोगी दुःखावधरा, दुःख भोगत राहील. परस्त्री योनी, दृष्ट्या स्त्रीची योनी आपल्या डोळ्यांनी बघितलं तर त्याला अंधत्व प्राप्त होतं. बघा, शांती पर्वामध्ये हे व्यभिचार प्रकरण सांगितलंय, ब्रह्मांड पुराणामध्ये तस्कर प्रकरण सांगितलंय, कर्मविपाकामध्ये तुमचं कर्माच्या गती सांगितल्या आहेत. बंधू भार्या संपर्क करणे, आपल्या भावाच्या स्त्रीशी संपर्क केला तर गर्धव, गाढवाचा जन्म. आणि तो सोडून, पहिले तर गाढवाचा जन्म येईलच, पण तो सोडून नंतर पुन्हा सर्पयोनीमध्ये जन्माला येतो. आणि पुन्हा बघा, पहिले गाढवाचा जन्म, नंतर सर्पयोनी, आणि मग नंतर नरकात नाना कष्ट भोगीत असे. अनेक योनी हा कष्ट भोगत राहतो. सखी भार्या सवे ऐका, मातुल स्त्री म्हणजे आपल्या आजोळकडची स्त्री. एखादा करी संपर्क, एखाद्याचा संपर्क झाला तर श्वान योनी जन्म पावे, कुत्र्याचा जन्म आहे. दुसऱ्याच्या स्त्रीकडे सतत पाहू नये. परस्त्रियांचे वदन न करावे कदा अवलोकन, कुबुद्धी करिता निरीक्षण. पाहू नये, आणि कुबुद्धीने बघितलं तर चक्षुरोगी म्हणून जन्माला येतो. आपण शूद्र जातीमध्ये असेल, आपण शूद्र जातीमध्ये असेल आणि विप्र स्त्रीचा संपर्क झाला तर त्या दोघांनाही किडे होतात, हे निश्चित. शांती पर्वामध्ये असं सांगितलंय, हे सद्गुरू सांगतायत की आपण असे शूद्र जाती विप्र स्त्रीशी करी रती, ती दोघेही कृमी होती, ते दोघेही किडे होतात, हे निश्चित अवधारा, हे नक्की आहे बरं. असं सद्गुरू त्या पतिताला सांगतायत. सदा शूद्र संपर्क करी, याची स्त्री व्यभिचारी.
हा नेहमी शूद्रांच्या संगतीमध्ये राहतो आणि त्याची स्त्री व्यभिचार करते, ती पण कुत्रीच्या जन्मात जाईल आणि तिलाही महादोष लागेल. हे शांती पर्वातलं सांगताय. बघा, एक त्या ब्राह्मणांच्या गर्वामुळे एका पतिताला महाज्ञानी केलं आणि त्या महाज्ञानी पतिताच्या प्रश्नावर सद्गुरु कर्मविपाक, ब्रह्मांड पुराण आणि शांती पर्व तिन्ही उकलून सांगतायत, तिन्ही उलगडून सांगतायत. ऐसे तया पतितासी श्री गुरु आपण निरोपिती. त्या पतिताला हे सगळं समजावून सांगतायत सद्गुरु नरसिंह सरस्वती, पण तिथे त्रिविक्रम भारती पण होता, ते सगळं ऐकत होता तो. कारण त्या ब्राह्मणांना इथे त्रिविक्रम भारतीच घेऊन आला होता. त्यामुळे जे जे काय घडलं ते त्रिविक्रम भारतीने आपल्या डोळ्यांनी बघितलंय. ते ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाले हे पण त्रिविक्रम भारतीने बघितलंय. हा ज्ञानवंत झालेला पतित शूद्र हेही त्रिविक्रम भारतीने बघितलंय आणि त्याला त्या पतितांनी केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सद्गुरूंनी ब्रह्मांड पुराण, शांती पर्व आणि कर्मविपाक हे तिन्ही सांगितलं. हे सगळं आमचा त्रिविक्रम भारती महामुनी ऐकतोय आणि मग त्यांनी सद्गुरूंना प्रश्न केला. आता त्रिविक्रम भारतींनी सद्गुरूंना प्रश्न विचारलाय. स्वामी निरोपिले धर्म सकळ. स्वामी, तुम्ही ब्रह्मांड पुराणाविषयी, शांती पर्वाविषयी आणि कर्मविपाकाविषयी जे काय मनुष्याला, जे काय प्रत्येक वर्णाला धर्म आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सगळ्या या सगळ्या वर्णांना जे काय धर्म आहेत ते सगळे तुम्ही समजावून सांगितले. कुठल्या वर्णाने कसं वागावं, कुठल्या स्त्रीने कसं वागावं हे सगळं तुम्ही समजावून सांगितलंय. मन अतिशय निर्मळ झालं. स्वामी निरोपिले धर्म सकळ. ऐकता होय मन निर्मळ. जरी घडले एक वेळ. जर समजा चुकून माकून तुम्ही हे सगळं सांगितलं की काय घडल्याने काय होतं, व्यभिचार केल्याने काय होतं, चोरी केल्याने काय होतं, सद्गुरूंचा अपमान केल्याने काय होतं, माता पित्यांना सोडून राहिल्याने काय होतं, कुठल्या स्त्रीचा संपर्क केल्याने कुठला जन्म मिळतो, कुठली चोरी केल्याने कुठला जन्म मिळतो, हे सगळं तुम्ही सविस्तर सांगितलं. हे आम्हाला कळलं, आम्हाला उमगलं. पण सद्गुरू, माझी एक शंका आहे की बा हे अनवधनाने घडलं, चुकून घडलं, हे पाप आहे. जे काय घडलं, जे काय घडतंय ते पाप आहे हे कळलं. मग ते पाप अनवधनाने घडलेलं, चुकीने घडलेलं ते पाप जायचं असेल तर काय करायला पाहिजे? स्वामी निरोपिले धर्म सकळ. ऐकता होय नरमळ. जरी घडले एक वेळ, एकदाच घडलंय,
वारंवार नाही, एकदा चुकीने घडलाय. तर त्या पापापासून मुक्त होण्याकरता काय करायला पाहिजे? श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी. त्रिविक्रम भारतीने असा प्रश्न विचारल्यानंतर सद्गुरू त्याच्याकडे बघून म्हणतात, एक लक्षात ठेव त्रिविक्रमा, महामुनी, अहो प्रत्येक पापाला प्रायश्चित्त हे आहेच. ज्याप्रमाणे त्या ब्राह्मणांना पश्चाताप झाला म्हणून 12 वर्ष ते फक्त ब्रह्मराक्षस होणार आहेत. प्रत्येक पापाला श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी. तुम्ही कुठलंही पाप केलं, तुमच्या हातून कुठलाही दोष घडला, अनवादनाने घडला, तर त्या पापाला प्रायश्चित्त हे आहेच. प्रायश्चित्त असे पापासी पश्चाताप होय ज्यासी. सर्वात महत्वाचं प्रायश्चित्त काय? तर पश्चाताप होय ज्यासी. पाप नाही सर्वथा. मनापासून त्याला पश्चाताप झाला, मनापासून आपली चूक कबूल झाली, तर त्याला कुठलंही पाप नाही. हे सद्गुरू सांगताय की महामुनी तुम्ही प्रश्न विचारला हे बरोबर. अहो प्रत्येक पापाला प्रायश्चित्त आहे, पण पश्चाताप हे सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे. माझ्याकडनं चूक झाली आहे याचा मनोमन पश्चाताप व्हायला पाहिजे. आता पश्चाताप 2 प्रकारे आहेत. एक समोरच्याचं मन राखण्याकरता पश्चाताप झाला असं दाखवणं, आणि जो खरोखर मनापासून पश्चाताप झालाय आणि आपल्या कृतीमध्ये सुधारणा करणं. मग मनापासून पश्चाताप झालाय त्याला कुठलंही पाप नाही असं सद्गुरू सांगतात. नरसिंह सरस्वती सांगतात. अहो ज्यांनी कर्म विपाकाबद्दल सांगितलं, ब्रह्मांड पुराणाबद्दल सांगितलं, शांती पर्वाबद्दल सांगितलं, ते म्हणतात हे बघ बाबा, तू विचारलं ते बरोबर, पण पश्चाताप झाला ना तर कुठलंही पाप नाही रे. पुढे जाऊन काय म्हणतात? पाप असे थोर केले, किती मोठं पाप असो, कितीही मोठं पाप असो, अंतःकरणी असे खोचले, अंतःकरणाला लागलं, त्यासी प्रायश्चित्त भले. तर प्रत्येक मोठ्या पापाला जे अंतःकरणापर्यंत गेलंय त्या प्रत्येक पापाला प्रायश्चित्त ही आहेच. कशामध्ये? तर कर्मविपाकामध्ये. मुळात पहिलं एकंदर सर्वात सुंदर असं सद्गुरूंनी सुरुवातीला सांगून ठेवलंय की पश्चाताप झाला तर पाप नाही. हे लक्षात ठेवा की आपल्याकडनं चूक झाली आहे, आपल्याकडनं पाप घडलंय, पण आपल्याला मनापासून पश्चाताप व्हायला पाहिजे. आणि पश्चाताप खरोखर मनापासून झाला तर त्याला पाप नाही. पण महामुनी, जर समजा कितीही मोठं पाप झालं असेल, छोटं असो मोठं असो, अंतःकरणामध्ये जाणवलं असेल तर त्याला प्रायश्चित्त असं आहेच. कर्म विपाकामध्ये प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. जेवढी पाप तुमच्याकडनं घडतात त्या प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त
हे कर्मविपाकामध्ये सांगितलेलं आहे. सद्गुरू म्हणतात प्रायश्चित्ताची विधाने. काय काय केल्याने प्रायश्चित्त पश्चाताप केल्याने होतं, पण कुठलं कुठलं प्रायश्चित्त घेतल्याने कुठलं कुठलं पाप जातं हे मी आता एकचित्ताने सांगतोय. तुम्ही शांत मनाने ऐका. बर ही अनेक ऋषींनी सांगितलेली प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्ताची विधाने सांगेन ऐका स्थिर मने. हे बघा प्रायश्चित्त काय काय आहे, काय काय करावं हे मी सांगतोय, पण तुम्ही स्थिर मन देऊन ऐका बरं. बरं हे कोणी आता सगळं सद्गुरू सांगतात हे कर्मविपाक, ब्रह्मांड पुराण किंवा शांती पर्व आता सांगतात ही जी प्रायश्चित्त ही अनेक ऋषींनी सांगितलेली आहेत. मग ती काय आहेत, सद्गुरूंनी काय सांगितली आहे, कुठल्या गोष्टीचं कुठलं प्रायश्चित्त आहे, म्हणजे त्याला उपशम म्हणावा, हे सगळं सद्गुरूंनी सांगितलंय. हे अनेक ऋषींनी सांगितलंय. मग ते काय आहे हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.